कुर्ला बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि हा संपूर्ण अपघात या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। कुर्ल्यामध्ये 2 दिवसांपूर्वी बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला होता। या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला होता, तर 42 जण हे जखमी झालेले होते। एकूण 49 जणांना या बेस्ट बसनं चिरडलेलं होतं। 2 दिवसांपूर्वी हा अपघात झालेला होता आणि या बेस्ट बसच्या अपघाताचा नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे। याच बेस्ट बसनं 49 जणांना कुर्ल्यामध्ये चिरडलेलं होतं आणि त्यातील 7 जणांचा मृत्यू झालेला होता, तर 42 जखमींवरती अद्यापही उपचार सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय कुर्ल्यातील अपघाताची आहेत। सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। कुर्ला बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। या अपघातामध्ये 49 जणांना या बेस्ट बसनं चिरडलेलं होतं आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला होता, तर 42 जणांवरती अद्यापही उपचार सुरू आहेत। संतोष मोरे या आरोपी चालकाला त्यानंतर पोलिसांनी अटक केलेली होती। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे। नक्की प्रथमेश, वेगवेगळ्या अनुषंगाने पोलीस आहेत ते या प्रकरणाचा तपास करत आहेत। कुर्ला येथील या बस अपघातात जवळपास 7 जणांचा मृत्यू आहे तो झालेला होता आणि जवळपास 49 जण आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करण्याच्या अनुषंगाने हा जो सीसीटीव्ही आहे ते त्यांच्या हाती घेतलेले आहेत आणि हा नवीन सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळतोय, जो की बसच्या फ्रंट साईडचा हा सीसीटीव्ही आहे। बसचा वेग आपण या सीसीटीव्ही मध्ये पाहू शकतो। जवळपास मार्केट परिसरापासूनच या बस चालकाने हा संपूर्णपणे जो बसचा वेग आहे तो वेग वाढवलेला होता आणि हा वेग वाढवल्याच्या नंतर बसच्या समोर येणाऱ्या प्रत्येक नागरिक असेल, गाडी असेल किंवा रिक्षा असेल, त्याला उडवत हा बस चालक आहे तो पुढे गेलेला आहे। त्या अनुषंगाने आपण समजू शकतो की बसचा वेग त्यावेळी किती होता आणि बसचा वेग एवढ्या प्रमाणात असल्यामुळे हा संपूर्ण अपघात आहे तो भीषण या ठिकाणी म्हणावा लागतोय आणि हा सीसीटीव्ही आता पोलिसांच्या हाती आल्याच्या नंतर पोलीस वेगवेगळ्या अनुषंगाने या सर्व प्रकरणाचा तपास आहे तो करतात। परंतु अत्यंत भीषण असा हा संपूर्ण प्रकार आहे आणि हा अपघात आहे तो या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। नक्कीच अत्यंत भीषण असा हा अपघात आहे। या अपघाताची भीषणता या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते। कुर्ला बेस्ट बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। यामध्ये या बेस्ट बस चालकानं 49 जणांना चिरडलेलं होतं, 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। आरोपी चालक संतोष मोरेला पोलिसांनी अटक केलेली होती। याच चालकाला बेस्ट बेस्टकडून कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हतं। अवघ्या 3 दिवस त्याला प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं आणि ही इलेक्ट्रिक बस त्याच्या हातात देण्यात आलेली होती। अवघ्या 2च दिवस या चालकानं इलेक्ट्रिक बस चालवलेली होती आणि दुसऱ्या वेळेला हा भीषण असा अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 42 जण हे जखमी झालेले होते। क्लच समजून एक्सेलेटरवरती पाय दिल्यानं गाडीचा वेग वाढला आणि हा भीषण अपघात घडलेला होता। या चालकाला कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हतं। निखिल, पोलीस या संदर्भात कशा प्रकारचा अधिकचा तपास करतायत? प्रथमेश, आपण ज्या दिवशी हा संपूर्ण अपघात पाहिला त्या दिवशी बसची जी अवस्था आहे ती देखील पाहिलेली होती आणि याच बसचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती अनेक सीसीटीव्ही आहेत त्या पोलिसांच्या आता हात लागलेल्या आहेत।
या बस चालकाला प्रशिक्षण नव्हतं. त्याने फक्त एकदाच याआधी बस आहे ती इलेक्ट्रिकल चालवली होती. त्यामुळे या इलेक्ट्रिकल बस चालवण्याचा अनुभव नसल्याने ऍक्सिलेटरच्या जागी त्याने रेसवरती पाय ठेवला आणि पूर्णपणे जो अपघात आहे तो या बसचा वेग वाढल्यामुळे झालेला आहे. यामध्ये पोलीस आहेत ते तपासतायत की जाणीवपूर्वक हा संपूर्णपणे जो वेग आहे तो वाढवलेला होता का, किंवा मग बस चालकाकडून चुकून हा वेग वाढलेला आहे, किंवा या संदर्भात कुठला कट आहे का, या अनुषंगाने देखील पोलीस आहेत तो तपास करतायत. या बस चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आता हाती आलेल्या या नवीन सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस जी चेकिंग आहेत तपासणार आहेत की नक्की ही बस कुठून वेगामध्ये सुरुवात झालेली होती, या बसचा वेग आहे तो कुठून वाढलेला होता आणि ज्या रस्त्यावरून ही बस येते तो मार्ग मुळातच मोकळा नव्हता, रहदारीचा संपूर्णपणे मार्ग होता. तर या बस चालकाने कुठे बस थांबवण्याचा किंवा बस रोखण्याचा तरी प्रयत्न केला आहे का, हे देखील पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आहेत ते आता तपासतील. निखिल, आणखी एक महत्वाचा मुद्दा असा होता की ही बस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेली होती. हा चालक देखील कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता, त्यामुळे कंत्राटदाराची देखील चौकशी होणार होती. त्याचबरोबर बेस्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार होती. पोलिसांनी या अधिकाऱ्यांची किंवा कंत्राटदाराची आतापर्यंत चौकशी केली आहे का, किंवा त्यांना चौकशीला बोलवलंय का, त्यांना नोटीस पाठवलेली आहे का? पाहायचं झालं तर ही बस आहे ती कंत्राटदारावरती कॉन्ट्रॅक्ट वरती होती आणि हा बस चालक आहे तो देखील कॉन्ट्रॅक्ट वरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बसचा संपूर्णपणे जो अहवाल आहे तो देखील अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती येणं बाकी आहे. बेस्ट प्रशासनाकडून ही संपूर्णपणे कारवाई आहे ती करण्यात येईल. परंतु सर्वप्रथम पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना देखील पोलीस या ठिकाणी बोलू शकतात, परंतु अद्याप त्यांची जी चौकशी आहे ती न झाल्याचं या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहे. लवकरातच ह्या कॉन्ट्रॅक्टदाराची जी चौकशी आहे ती देखील पोलीस करतील. परंतु या प्रकरणात जर पाहायचं झालं, तपासाचं झालं तर प्रामुख्याने जे प्रशिक्षण आहे ते न दिल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं देखील या संपूर्ण प्रकरणातून पाहायला मिळत आहे. म्हणून जी चौकशी आहे ती संलग्न असलेल्या सर्व कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा मग या प्रशिक्षण देणाऱ्यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी आहे ती होऊ शकते. प्रामुख्याने पोलीस आता वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करत असताना चौकशी दरम्यान कोणाला बोलवतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. परंतु या प्रकरणातून हा पूर्णपणे प्रकार आहे तो कुठेतरी कट कारस्थान आहे का, या अनुषंगाने पोलीस महत्वाचा तपास आहेत तो करतायत. परंतु प्राथमिक पाहता सर्व सीसीटीव्हीच्या आधारे बसचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक दर्शनी हे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त सीसीटीव्ही आहेत, जास्तीत जास्त एव्हिडन्स आहेत ते पोलीस गोळा करतायत. पोलिसांच्या माध्यमातून आतापर्यंत 25 जणांचा जबाब आहे तो देखील नोंदवून घेण्यात आलेला आहे आणि आता बसच्या आतमध्ये जे प्रवास करत होते जवळपास 60 लोक या बसमध्ये प्रवास करत होते त्यांचा देखील आता पोलीस जबाब आहे तो नोंदवून घेणार आहेत. त्यानंतर पोलीस एका निकषावरती पोहोचतील आणि त्या आधारे या संपूर्ण प्रकरणात नक्की चुकी कोणाची आहे, नक्की हा गुन्हा घडला तेव्हा काय प्रसंग झालेला होता, या अनुषंगाने पोलीस आता तपास करतात. नक्कीच निखिल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आता आपण पुढारीच्या टीव्ही स्क्रीनवरती ही दोन दृश्य पाहतोय. पहिली दृश्य आहेत अपघाताची सीसीटीव्ही दृश्य आहेत, तर दुसरी दृश्य आहेत अपघातानंतर हा चालक या बसमधून बाहेर पडताना, बॅग घेऊन हा चालक बसमधून बाहेर पडतानाची दृश्य ही दुसरी आहेत. तर पहिली दृश्य आहेत ज्यावेळेला अपघात घडला, या बेस्ट बसनं 49 जणांना चिरडलं त्यावेळेची ही सीसीटीव्ही दृश्य आहेत. ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पहिली दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. ज्यावेळेला अपघात घडला, 49 जणांना या बसनं चिरडलं त्यावेळेची ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत. तर दुसरी दृश्य अपघातानंतर हा चालक या बसमधून आपली बॅग घेऊन बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय.